भारतीय समाज व्यवस्थेमध्ये लग्न संस्काराला मोठं महत्व आहे. हिंदू लोकपरंपरेमध्ये तुळशी विवाहापासून लग्नाच्या हंगामाला सुरुवात होते. कार्तिक शुद्ध एकादशी पासून तुळशी विवाहांना प्रारंभ झालाय. अकोल्यातील शास्त्रीनगर भागामध्ये एक तुळशी विवाह असाच चर्चेचा विषय ठरलाय. हा विवाह अगदी खऱ्याखुऱ्या लग्नासारखा होता. तर या लग्नामध्ये मतदान करा असे बॅनर्स लावत वराडी मंडळींना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय. हे लग्न तुम्हाला खरंखुरं लग्न वाटत असेल तर या लग्नामध्ये सर्वच आहे. वरात, बँड, मंगलाष्टक असं सारं सारं आहे. अकोला शहरातील शास्त्रीनगर भागातील नीता शर्मा यांच्या घरी ही लगीन घाई होती. कार्तिक शुद्ध एकादशी पासून तुळशी विवाहांना प्रारंभ होतो, तर पुढचे महिनाभर म्हणजे कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत हे विवाह चालत असतात आणि यानंतर हिंदू संस्कृती आणि परंपरेत विवाह मुहूर्तांना सुरुवात होते. तुळस म्हणजे पावित्र्याचं प्रतीक, तर वर असणारा कृष्ण म्हणजे माणसातील चांगुलपणाचं प्रतीक. शर्मा यांच्या घरचा तुळशी विवाह म्हणजे परंपरेचा एक भाग आणि त्याला अनेक सामाजिक संदेशांचं अधिष्ठानही लाभलं होतं. सध्या निवडणूक असल्यानं मतदान करा असे फलक या विवाहाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. वधू पक्षाच्या सरबराईनं वर पक्षही चांगलाच आनंदून गेला होता. तर या लग्नातील हटकेपणामुळे वराडीही चांगलेच खुश झाले होते. आपल्या रूढी परंपरा, इतिहास आणि आध्यात्मिकतेतून आनंद शोधणारा आपला समाज तुळशी विवाह हे नेमकं याचंच प्रतीक आहे. तर अशा सोहळ्यांना मतदान, जनजागृतीसारख्या संदेशाचे सामाजिक अधिष्ठान लाभलं तर हे सोहळे खऱ्या अर्थानं लोक सोहळे होतील. मी या विवाहात वधू पक्षाकडून सामील झालेली आहे वराडी म्हणून, आणि दरवर्षी या विवाहाची आम्ही अत्यंत आतुरतेने वाट बघत असतो. यावर्षी पण यांनी एक सामाजिक संदेश दिला आहे सालाबादाप्रमाणे, आणि तो म्हणजे आता मतदान होणार आहे. तर मतदान जागृती यांनी या विवाह समारंभातून केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा आहेर वगैरे असा प्रकार न करता त्यांनी आमच्याकडून सर्वांकडून वचन घेतलं आहे की येत्या 20 तारखेला आम्ही सगळ्यांनी आवर्जून मतदान करावं. तेव्हा मी सर्व प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना याद्वारे विनंती करते की त्यांनी देखील सर्वांनी मतदान करावं. ये विवाह से हमारी हमेशा ये भावना जुड़ी है। हम कन्या की तुलसी विवाह करते हैं और इस बार हमने हर साल संदेश देते हुए इस बार हमने मतदान को जागृति के ऊपर संदेश दिया है। इस बार कन्यादान के साथ हमने दूसरा दान सभी को जागृत करते हुए बोला है, आप अपना मतदान कीजिए, अपना पहला वोट देश की जागृति के लिए और उत्थान के लिए दान कीजिए। और यही संदेश देते हुए हमने इस बार तुलसी विवाह को संपन्न किया है और इसमें हमारे सभी लोगों का बहुत ज़्यादा सहयोग होते हुए हमने कृष्ण निवास और क्या बोलते हैं तुलसी निवास बना के और मतदान को जागृति होते हुए इस विवाह को संपन्न किया है।